नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू द ऑनलाईन क्लासेस। पहा, आपण मॅथमॅटिकल मेथड्स नावाचा जो आपला सेकंड चॅप्टर स्टार्ट केला होता त्याला दोन पार्ट मध्ये डिवाइड करून आपण स्टडी करतोय। त्यातला फर्स्ट पार्ट म्हणजे स्केलार्स आणि वेक्टर्सचा आहे आणि सेकंड पार्ट म्हणजे कॅल्क्युलसचा आहे। ठीक आहे, सो त्यातला जो स्केलार्स आणि वेक्टर्सचा पार्ट होता त्यामध्ये आपण रिझोल्यूशन ऑफ वेक्टर पर्यंतच्या कन्सेप्ट स्टडी केल्या होत्या। ठीक आहे, in last lecture we have studied about the resolution of vectors. Okay, so what is the meaning of resolution of vector? आपल्याकडे एखादा वेक्टर असेल ज्याला आपण रिझल्टंट वेक्टर म्हटलं होतं, त्याचे कंपोनेंट्स आपण फाइंड आउट करतो। आपल्याकडे एक वेक्टर आहे जो रिझल्टंट आहे, त्याचे कंपोनेंट्स आपण फाइंड आउट करतो। त्या प्रोसिजरला आपण रिझोल्यूशन ऑफ वेक्टर्स असं म्हणतो। ठीक आहे, म्हणजे पहा, रिझल्टंट माहिती म्हणजे एखादा वेक्टर माहितीये, त्याचे कंपोनेंट्स फाइंड आउट करणं याला आपण रिझोल्यूशन ऑफ वेक्टर म्हटलं होतं। इन 11th स्टँडर्ड आपण फक्त रेक्टँग्युलर कंपोनेंट्स बद्दलच डिस्कशन करणार आहोत। मग रेक्टँग्युलर कंपोनेंट्स कशाला म्हणायचं? जर माझ्याकडे पर्टिक्युलरली हा एक वेक्टर आहे r बार आणि याचे हे दोन कंपोनेंट्स आहेत p बार आणि दुसरा आहे q बार, तर r बारचे हे जे दोन कंपोनेंट्स आहेत p आणि q त्यांच्यातला अँगल आहे 90 डिग्री। r बारचे जे दोन कंपोनेंट्स आहेत p बार आणि q बार त्यांच्यातला अँगल 90 डिग्री आहे। जेव्हा एखाद्या वेक्टर्सच्या कंपोनेंट्स मधला अँगल 90 डिग्री असतो म्हणजे या दिलेल्या रिझल्टंटचे कंपोनेंट्स एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत। हा एक वेक्टर आहे, याचे हे दोन कंपोनेंट्स आहेत, जे कंपोनेंट्स एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, म्हणजेच p बार अँड q बार आर rectangular components of p bar and q bar are rectangular components of r bar। हे दोघं r bar चे काय झाले? रेक्टँग्युलर कंपोनेंट्स झाले। ठीक आहे, सो ही कन्सेप्ट आपण ऑलरेडी स्टडी केली आहे रिझोल्यूशन ऑफ वेक्टर्सची। आज आपण सुरुवातीला डिस्प्लेसमेंट वेक्टर बद्दल थोडं डिस्कशन करणार आहोत आणि त्यानंतरच्या पार्ट मध्ये आपण वेक्टर्सचं मल्टिप्लिकेशन स्टडी करणार आहोत। त्यानंतरच्या पार्ट मध्ये आपण वेक्टरचं मल्टिप्लिकेशन। सो नेक्स्ट हेडिंग द्यायची डिस्प्लेसमेंट वेक्टर। काय आहे? डिस्प्लेसमेंट वेक्टर हा एक वेक्टरचा टाइप आहे, आपल्याला माहिती आहे। ठीक आहे, इकडे लक्षात द्या। समजा मी एक वेक्टर ड्रॉ केलाय अशा प्रकारे। ठीक आहे, अशा प्रकारचा एक वेक्टर मी ड्रॉ केलेला आहे। आता या वेक्टरचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे तो a, त्याचा एंड पॉइंट b आणि समजा त्या वेक्टरचं जे नाव आहे ते p बार आहे। तर मी याला कसं लिहिणार? ab बार इक्वल्स टू p बार हा एक वेक्टर झाला। ओके, आता समजा तुम्हाला या दोन पॉइंटचे म्हणजे त्याच्या इनिशियल पॉइंटचे आणि फायनल पॉइंटचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत। सध्या 2 डायमेन्शनल मध्ये घेऊया, नंतरच्या एक्झाम्पल मध्ये 3 डायमेन्शन मध्ये घेऊया। ओके, सो याचे x आणि y कोऑर्डिनेट तुम्हाला माहित आहे 6,3 आणि b चे x आणि y कोऑर्डिनेट सुद्धा तुम्हाला माहित आहेत, हे आहे समजा 9,9। ओके, सो यू आर आस्क्ड टू कॅल्क्युलेट दी डिस्प्लेसमेंट वेक्टर। पहा, व्यवस्थित लक्षात द्या, तुम्हाला गिवन काय आहे? एक वेक्टर गिवन आहे आणि त्या वेक्टरच्या इनिशियल पॉइंटचे आणि फायनल पॉइंटचे कोऑर्डिनेट्स गिवन आहेत। एक वेक्टर गिवन आहे आणि त्या वेक्टरच्या इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंटचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत। सो यू हॅव टू कॅल्क्युलेट दी डिस्प्लेसमेंट वेक्टर ए बी बार। ए पासून बी पर्यंत जाणारा, ठीक आहे, ए पासून बी पर्यंत जाणारा जो डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे तो कसा कॅल्क्युलेट करायचा ते पहा। सो त्याचा फायनल पॉइंट पाहायचा, तो कोणता आहे? बी। त्याचा फायनल पॉइंट कोणता आहे? बी आहे। त्याचा एक्स कोऑर्डिनेट पहा, काय? 9 आणि इनिशियल पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट काय? 6। सो सपोज आता माझ्याकडे काय आहे, मग मी या 9 मधून 6 ला मायनस करणार, हा झाला त्याचा एक्स कंपोनंट। मग त्याच्या समोर लिहायचं आय कॅप प्लस मध्ये पुढे वाय कंपोनंट साठी काय करणार? बी चा वाय कोऑर्डिनेट मायनस ए चा वाय कोऑर्डिनेट, म्हणजे येईल 9 - 3 जे कॅप। दिस इज द डिस्प्लेसमेंट वेक्टर फ्रॉम ए टू बी। मग याला सॉल्व्ह केल्यानंतर 9 - 6 3 आय कॅप प्लस 9 - 3 6 जे कॅप, हा काय झाला? ए बी हा डिस्प्लेसमेंट वेक्टर झाला, म्हणजे ए पासून बी पर्यंतचा। ठीक आहे, काय करायचंय लक्षात घ्या, एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत वेक्टर चाललाय, तर पहा आपण काय करणार?
त्याचे एक्स कंपोनंट, वाय कंपोनंट आणि असेल तर जड कंपोनंट फाइंड करणार. एक्स कंपोनंट, वाय कंपोनंट आणि असेल तर जड कंपोनंट फाइंड आउट करणार. आता हे त्याचे एक्स, वाय आणि जड कंपोनंट्स फाइंड कसे करायचे? एक्स कंपोनंट, वाय कंपोनंट आणि जड कंपोनंट्स फाइंड कसे करणार तुम्ही? तर पहा, जो फायनल पॉइंट आहे, जो फायनल पॉइंट आहे त्याच्या कोऑर्डिनेट्स मधून इनिशियल पॉइंटचे कोऑर्डिनेट्स मायनस करायचे. आय रिपीट द सेंटेन्स. जो फायनल पॉइंट आहे, जसं की इथं फायनल पॉइंट आहे बी, तर त्या फायनल पॉइंट मधून तुम्हाला इनिशियल पॉइंटचे कोऑर्डिनेट मायनस करायचे. मग एक्स मधून एक्स मायनस करायचं, वाय मधून वाय मायनस करायचं, जड मधून जड मायनस करायचं. ठीक आहे, याला नोट डाऊन करा. आपण याचा आता जनरल फॉर्म्युला पाहूया, डायरेक्टली जनरल फॉर्म्युला. ठीक आहे, हे मी एक्झाम्पल तुम्हाला समजण्यासाठी घेतलं. याच्यावरती आपण आणखी एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोतच. ओके, पहा लक्षात स्लोली. सो मला डिस्प्लेसमेंट वेक्टर कॅल्क्युलेट करायचा आहे ए पासून बी पर्यंतचा. सो आय हॅव टू कॅल्क्युलेट दी ए बी बार. ओके, समजा ए चे कोऑर्डिनेट्स आहेत x1, y1, z1. 3 डायमेन्शन मध्ये मी तिन्ही कोऑर्डिनेट्स घेतले. आणि बी चे कोऑर्डिनेट्स आहेत x2, y2, z2. आणि तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचंय? ए बी बार. मग कसं करणार पहा, पुढचा पॉइंट पाहायचा. ए बी बार कॅल्क्युलेट करायचं ना तुम्हाला. ए कडून बी कडे मायनस करताना बी मधून ए मायनस करायचं. म्हणजे कसं पहा, ए बी बार कॅल्क्युलेट करताना बी चा एक्स कोऑर्डिनेट काय? x2 मायनस करायचा, ए चा एक्स कोऑर्डिनेट काय? x1. त्याच्या पुढे मल्टिप्लिकेशन मध्ये एक्स डायरेक्शनचा युनिट वेक्टर लिहिणार आय कॅप. ओके, प्लस साइन द्यायचं. आता वाय साठी पहा, याचा वाय कोऑर्डिनेट काय? y2. याचा वाय कोऑर्डिनेट काय? y1 मायनस केला लिहायचं जे कॅप. पुढे जड ऍक्सिस साठी z2 मायनस z1. ए कडून बी कडे जाताना पुढच्यातून मागच्याचे कोऑर्डिनेट्स मायनस करायचे. z2 मायनस z1 k cap. So this is the displacement vector if the coordinates of the initial and final points are given. तुम्हाला जर अशा प्रकारे एखाद्या ऑब्जेक्टच्या इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले असतील तर तुम्ही डिस्प्लेसमेंट वेक्टर या प्रोसिजरनं फाइंड आउट करू शकता. तेच तुम्हाला उलट कॅल्क्युलेट करायचं असतं. बी ए बार म्हणजे बी कडून ए कडे येणार डिस्प्लेसमेंट ए टू बी ऐवजी आता त्याला एक्झॅक्ट रिव्हर्स केलं. तुम्हाला बी पासून ए पर्यंत झालेलं डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायचे. दॅट इज द बी ए बार. काय करणार? इथं फायनल पॉइंट कोणता झाला? ए. पहा मी काय सांगितलं, फायनल पॉइंटच्या कोऑर्डिनेट्स मधून इनिशियल पॉइंटचे कोऑर्डिनेट्स सबट्रॅक्ट करायचे. फायनल पॉइंटच्या कोऑर्डिनेट मधून इनिशियल पॉइंटचे कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करायचे. मग बी ए बार कॅल्क्युलेट करण्यासाठी फायनल पॉइंट ए झाला आणि इनिशियल पॉइंट बी झाला. म्हणजे तो असा वेक्टर असेल बी ए बार. ठीक आहे, मग ए म्हणजे कोण आहे? ए चे कोऑर्डिनेट x1 त्यातून x2 मायनस केला आय कॅप. काय करायचंय डिस्प्लेसमेंट वेक्टर कॅल्क्युलेट करताना किंवा डिस्प्लेसमेंट वेक्टरचं इक्वेशन फॉर्म करताना तुम्ही काय करताय? तुम्ही जेव्हा ए बी बार कॅल्क्युलेट करणार आहात, जेव्हा ए बी बार कॅल्क्युलेट करायचा आहे तेव्हा बी मधून ए चे कोऑर्डिनेट मायनस करायचे. बी ए बार कॅल्क्युलेट करताना ए मधून बी चे. म्हणजे दिलेल्या डिस्प्लेसमेंट मध्ये जे फायनल पॉइंट आहे त्याच्या कोऑर्डिनेट्स मधून इनिशियलचे कोऑर्डिनेट्स मायनस करणार. सो y1 मायनस y2 j कॅप प्लस z1 मायनस z2 k कॅप. सो हा झाला बी ए बार. ए बी बार आणि बी ए बार जर तुम्ही कॅल्क्युलेट केले, ए बी बार आणि बी ए बार जर तुम्ही कॅल्क्युलेट केले तर लक्षात घ्या ए बी मध्ये x2 मायनस x1 आहे, इथं x1 मायनस x2 आहे, इथं y2 मायनस y1 आहे, इथं y1 मायनस y2 आहे, इथं z2 मायनस z1 आहे, इथं z1 मायनस z2 आहे. म्हणजे ए बी बार आणि बी ए बार मध्ये कंपोनंट्स x, y आणि z डायरेक्शनचे तेच राहतील मॅग्निट्यूड नुसार. पहा, तुम्ही ए बी बार कॅल्क्युलेट केला, तुम्ही बी ए बार कॅल्क्युलेट केला, तर यांचे जे मॅग्निट्यूड्स येणार आहेत लक्षात घ्या. मॅग्निट्यूड आपण असं लिहितो मॉड मध्ये. सो ए बी बार हा इक्वल असणार आहे बी ए बारच्या, पण काय त्यांचा फक्त मॅग्निट्यूड. मात्र याच्या डायरेक्शनचा जर विचार केला तर या अपोजिट आहे. याचा अर्थ ए बी बार हा निगेटिव्ह वेक्टर असणार आहे बी ए बारचा.
आणि निगेटिव्ह वेक्टर मध्ये आपल्याला माहिती आहे त्यांचे जे मॅग्निट्यूड्स असतात, निगेटिव्ह वेक्टर मध्ये आपल्याला माहिती आहे त्यांचे जे मॅग्निट्यूड्स असतात, मॅग्निट्यूड हे इक्वल असतात, म्हणून AB बार आणि BA बार चे मॅग्निट्यूड सेम असतील, मात्र डायरेक्शन अपोजिट आहे, म्हणजे हे दोघं एकमेकांचे काय असणार आहेत, निगेटिव्ह वेक्टर असणार आहे. डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे, म्हणजे हे दोघं एकमेकांचे निगेटिव्ह वेक्टर असतील. ठीक आहे, याचे एक दोन एक्झाम्पल्स घेऊयात आपण आणि त्यानंतर पुढचा पॉइंट स्टार्ट करूया. त्याला व्यवस्थित नोट डाऊन करायचे तुमच्या नोटबुक मध्ये. आता पहा अशाच प्रकारचं एक्झाम्पल आहे, फक्त आता व्हॅल्यूज घेऊयात आपण. एक वेक्टर मी इथे ड्रॉ केलाय, हा पॉइंट आहे इनिशियल P आणि फायनल पॉइंट आहे Q. सो P पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत 3 4 5 आणि सिंपल घेतोय सुरुवातीला, याचे कोऑर्डिनेट्स आहेत 7. ओके, याचे कोऑर्डिनेट्स आहेत 7 8 8 अशा प्रकारे. ठीक आहे, आता लक्षात घ्या व्यवस्थित. इथं पॉइंट आहे Q. सो मी पहा P पॉइंटचे जे कोऑर्डिनेट्स आहेत त्याला x1 म्हणतो, याला y1 म्हटलं आणि याला z1 म्हटलं, आणि याचे कोऑर्डिनेट्स x2 y2 आणि z2. सो आपल्याला दोन्हीही कॅल्क्युलेट करायचे आहे. PQ बार सुद्धा कॅल्क्युलेट करायचा आहे आणि QP बार सुद्धा कॅल्क्युलेट करायचा आहे, आणि आपलं फायनल कन्क्लुजन काय असेल ते सुद्धा इथं मांडायचं आहे. आता व्यवस्थित लक्षात घ्या, हे अशा प्रकारे आहे. सो पहिल्यांदा आपण कॅल्क्युलेट करूया PQ बार. सो PQ बार साठी फॉर्म्युला काय असेल, Q मधून P मायनस करणार. PQ बार साठी फॉर्म्युला काय असेल, Q मधून P मायनस करणार, म्हणजे x2 मायनस x2 मायनस x1 i कॅप प्लस y2 मायनस y1 j कॅप प्लस z2 मायनस z1 k कॅप. ओके, सो पहा x2 म्हणजे काय आपला 7 मायनस x1 म्हणजे काय 3. याच्या x मधून याचा x, याच्या y मधून याचा y, याच्या z मधून याचा z i कॅप प्लस y2 किती आहे 8 मायनस 4 j कॅप प्लस z2 किती आहे 8 मायनस 5 k कॅप. ठीक आहे, सो हा झाला आपला PQ बार. सो PQ बार इक्वल्स टू 7 मायनस 3 4i कॅप प्लस 8 मायनस 4 4j कॅप प्लस 8 मायनस 5 3k कॅप. हा झाला PQ बार वेक्टर. हा काय झाला PQ बार वेक्टर. आता PQ बारचा मॅग्निट्यूड कसा कॅल्क्युलेट करणार, मॉड मध्ये PQ बार लिहायचं, हा त्याचा काय असेल मॅग्निट्यूड. मॉड मध्ये PQ बार लिहायचा, हा त्याचा असेल मॅग्निट्यूड. याच्याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी लास्ट लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे कसं कॅल्क्युलेट करणार. पहा i सोबत जो मल्टिप्लिकेशन मध्ये नंबर आहे तो PQ बारचा x कंपोनेंट झाला, म्हणजे PQ बार हा या तिघांचा रिझल्टंट आहे. कोणत्या तिघांचा, x ऍक्सिसच्या अलाउंगचा 4 एवढा व्हॅल्यू असलेला वेक्टर, y च्या अलाउंग 4 युनिट एवढी व्हॅल्यू असलेला आणि z च्या अलाउंग 3 युनिट एवढी व्हॅल्यू असलेला. म्हणजे हे 4 4 3 हे x y आणि z डायरेक्शन मधले PQ बारचे कंपोनेंट्स झाले. ठीक आहे, आणि त्या PQ बारचं मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करताना आपण काय करतो, स्क्वेअर रूट मध्ये x कंपोनेंटचा स्क्वेअर प्लस y कंपोनेंटचा स्क्वेअर प्लस z कंपोनेंटचा स्क्वेअर. ओके, सो हे काय येतं, so magnitude of PQ bar is equals to root of 4 चा स्क्वेअर 16, अगेन 4 चा स्क्वेअर 16, 3 चा स्क्वेअर किती आहे 9, 16 प्लस 16 32 आणि 32 प्लस 9 इट इज अ रूट 41. वेक्टर मेन्शन केलेला नाहीये म्हणून तिथे डायरेक्टली युनिट असेल. ठीक आहे, सो पहा माझ्याकडे एक इनिशियल पॉइंट वेक्टर दिलेला होता PQ. आता त्याच्या इनिशियल पॉइंटचे कोऑर्डिनेट्स मला दिले होते 3, 4, 5 आणि त्याच्या फायनल पॉइंटचे सुद्धा कोऑर्डिनेट्स दिले होते 7, 8, 8. सो मला PQ बार कॅल्क्युलेट करायचा होता. मी त्याचं वेक्टर फॉर्म सुद्धा कॅल्क्युलेट केला. पहिल्यांदा तर हेच करावं लागेल. पहिल्यांदा तुम्ही त्याचा वेक्टर फॉर्म फाइंड केला आणि त्याच्यानंतर आपण जो रूल काल स्टडी केला होता त्याचा यूज करून त्याचा मॅग्निट्यूड सिंपली एक x च्या अलाउंग आहे, एक y च्या आणि एक z च्या, म्हणजे हे तिघही एकमेकांना कसे म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत.
आणि हे तिघ एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत म्हणजे हे तिघ या PQ बारचे काय आहेत रेक्टँग्युलर कंपोनंट्स आहेत आणि आपल्याला जर एखाद्या वेक्टरचे रेक्टँग्युलर कंपोनंट्स माहित असतील तर त्याचा मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करण्यासाठी रूट मध्ये त्यांची स्क्वेअर्स घ्यायचे आणि त्यांना ऍड करायचे ओके सो PQ बार काय आलाय त्याचा वेक्टर फॉर्म पण लक्षात ठेवा आणि त्याचं मॅग्निट्यूड सुद्धा आता आपल्याला सेम वे मध्ये QP बार कॅल्क्युलेट करायचा आहे सेम वे मध्ये काय करायचं आहे QP बार कॅल्क्युलेट करायचा याला नोट करून घ्या पहिल्यांदा ठीक आहे सो QP बार म्हटलं की इनिशियल पॉइंट झाला Q आणि फायनल पॉइंट झाला P म्हणजे P मधून Q चे कोऑर्डिनेट्स मायनस करावे लागतील सो इन ऑर्डर टू फाइंड आउट दिस QP बार फॉर्म्युला काय QP बार म्हणजे P मधून Q मायनस करायचे x1 minus x2 I cap plus y1 minus y2 j cap plus z1 minus z2 k cap okay so this QP bar equals to x1 is a 3 x2 is a 7 I cap plus y1 is 4 minus y2 is 8 j cap plus z1 is 5 minus 8 k cap ठीक है so QP bar equals to 3 minus 7 is minus 4i plus 4 minus 8 is minus 4 j cap plus 5 minus 8 is minus 3 k cap okay so QP bar equals to minus 4i cap minus 4 j cap minus 3 k cap हा QP bar आला आता त्या QP बारचा मॅग्निट्यूड म्हणजे मॉड ऑफ QP बार कॅल्क्युलेट करायचा आहे रूट मध्ये घ्यायचं -4 चा स्क्वेअर रूट मध्ये घ्यायचं -4 चा स्क्वेअर प्लस अगेन -4 चा स्क्वेअर प्लस अगेन -3 चा स्क्वेअर सो इफ यू सॉल्व दिस ओके लक्षात घ्यायचं की मायनस चा स्क्वेअर सुद्धा पॉझिटिव्ह असतो म्हणजे -4 चा स्क्वेअर 16 याचा पण 16 याचा 9 म्हणजे फायनल आन्सर तुमचं येणार आहे 41√41 युनिट आता थोडं PQ बारचं इक्वेशन मी इथं साइडला लिहितो म्हणजे आलं होतं आपलं ते PQ बारचं इक्वेशन इथं लिहितो मी ब्रॅकेट मध्ये ते होतं 4i + 4j + 3k कॅप आता थोडं वेक्टर फॉर्म जो QP बारचा आलाय ठीक आहे वेक्टर फॉर्म जो QP बारचा आलाय त्याला PQ बारच्या वेक्टर फॉर्म सोबत जर कंपेअर केलं तर तुमच्या लक्षात येईल आय कॅप इथं पण आय कॅप आहे मात्र इथं निगेटिव्ह साइन आहे म्हणजे काय लक्षात घ्या PQ बार आणि QP बार दोघांचाही x कंपोनेंटचा मॅग्निट्यूड 4च आहे मात्र हा पॉझिटिव्ह x डायरेक्शन मध्ये हा निगेटिव्ह x डायरेक्शन मध्ये दोघांचाही y कंपोनेंटचा मॅग्निट्यूड 4च आहे मात्र हा पॉझिटिव्ह y च्या अलाउमुळे हा निगेटिव्ह y च्या अलाउ सिमिलरली z साठी सुद्धा आणि तुम्ही PQ बार आणि QP बारचं मॅग्निट्यूड जर पाहिलं तर ते दोघांचेही मॅग्निट्यूड √41 युनिट एवढंच आले आहे याचा अर्थ होतो QP बार जो आलेला आहे तो इक्वल इन मॅग्निट्यूड आहे PQ बार साठी मात्र दोघांच्या डायरेक्शन कशा आहेत अपोजिट आहे सो दिस इज द प्रोसिजर टू कॅल्क्युलेट द वेक्टर फॉर्म टू फाइंड द वेक्टर फॉर्म अँड टू कॅल्क्युलेट द मॅग्निट्यूड ऑफ द गिवन डिस्प्लेसमेंट वेक्टर याच्यामध्ये थोडं पहा तुम्ही लास्ट इयरला म्हणजे 10th स्टँडर्डला जे कोऑर्डिनेट जॉमेट्री चॅप्टर स्टडी केला होता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारचा स्टडी केलेला आहे ऑलरेडी फक्त हे आपले आय जे के जे इथं आलेले आहेत हे मात्र नवीन आहे ठीक आहे म्हणजे मॅग्निट्यूड ऑलरेडी तुम्ही कॅल्क्युलेट करत होता गेल्या वर्षी ठीक आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये तर त्याच कॉन्सेप्ट आहेत त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या तुम्हाला समजायला एकदम इझी जाईल ठीक आहे असं नसतं की 10वीची परीक्षा झाली मग आता कोऑर्डिनेट जॉमेट्री आमच्या लक्षातच नाहीये किंवा ती काही कामाची नाहीये ओके सो पहा डिस्प्लेसमेंट वेक्टरचं एक आणखी एक्झाम्पल घेऊया त्याच्यामध्ये निगेटिव्ह कोऑर्डिनेट्स इन्व्हॉल्व असतील जेणेकरून तुमचं कॅल्क्युलेशन मध्ये काही कन्फ्युजन राहू नये सो एक वेक्टर घेतलाय ठीक आहे आता डायरेक्टली मी कोऑर्डिनेट्स घेतोय p चे कोऑर्डिनेट्स आहेत -3 4 आणि -7 ओके आणि q चे कोऑर्डिनेट्स समोर लिहितो इकडे q चे कोऑर्डिनेट्स आहेत 4 3 -8 आणि तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे PQ बार आणि QP बार मी PQ बार कॅल्क्युलेट करून देतोय तुम्ही QP बार स्वतः कॅल्क्युलेट करायचंय ओके सो पहा परत सिम्प्लिसिटी साठी मी याला x1 y1 आणि याला z1 म्हटलं
याला x2 y2 आणि z2 म्हटलं, सो pq बार विल बी इक्वल्स टू x2 minus x1 i cap y2 minus y1 j cap प्लस z2 minus z1 k cap. सिम्बॉल्स विसरायचे नाही, तो त्याच्या सिम्बॉल सहित ऍज इट इज उचलायचा आहे. ठीक आहे, x2 प्लस 4 ऍज इट इज लिहिलं. फॉर्म्युल्यामधलं मायनस साइन ऍज इट इज, फॉर्म्युल्यामध्ये असलेलं मायनस साइन ऍज इट इज लिहिलं. x1 ची व्हॅल्यू -3ak ऍज इट इज घेतली, सॉरी i कॅप. ठीक आहे, व्यवस्थित लक्षात घ्या, कन्फ्युजन काय होतं. हे मायनस कुठून आलं, इथं होतं फॉर्म्युला, पण हे मायनस त्या 3 सोबतच आहे, तिथून आलंय सोबत. ठीक आहे, त्यानंतर y2 इज 3 मायनस ऍज इट इज, परत y1 ची व्हॅल्यू ऍज इट इज 4 आहे, ती पुट केली j कॅप प्लस z2 इज -8. लुक हियर, z2 इज -8. त्यानंतर फॉर्म्युल्यातलं मायनस ऍज इट इज, z1 ची व्हॅल्यू परत किती आहे, -7 ब्रॅकेट क्लोज k कॅप. व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे, व्हॅल्यू ठेवताना मी कशा प्रकारे ठेवलेले. सो pq बार इक्वल्स टू हे 4 ऍज इट इज मायनस मायनस प्लस झालं 3 i कॅप. मी स्टेप्स वाढवतोय, तुम्ही इथंच कॅल्क्युलेट करू शकता जर तुमचं कोऑर्डिनेट जॉमेट्री चांगला असेल तर. प्लस 3 minus 4 -1 j कॅप प्लस -8 आणि हे -8 ऍज इट इज, मायनस मायनस हे 7 काय झालं, प्लस झालं, हे k कॅप ऍज इट इज. पुढे pq बार इक्वल्स टू 4 प्लस 3 प्लस 7 i कॅप. हे पहा, प्लस मायनस काय झालं, मायनस j कॅप. 1 असल्यामुळे ते घ्यायची काही आवश्यकता नाही. आता पहा, -8 प्लस 7 याला जर सॉल्व्ह केलं तुम्ही तर -1 येईल, म्हणून इथं मायनस घेतलं k कॅप. सो दिस इज द सोल्युशन टू दिस pq बार. आणि याचा मॅग्निट्यूड कसा कॅल्क्युलेट करणार, तर मॉड मध्ये परत pq बार घ्यायचं, याला ठेवायचं 7 चा स्क्वेअर प्लस इथं काही नाहीये म्हणजे 1 असतं, -1 चा स्क्वेअर प्लस इथं मल्टिप्लिकेशन मध्ये काही नाही म्हणजे 1 असतं, -1 चा स्क्वेअर. ठीक आहे, सो इट इज इक्वल्स टू रूट ऑफ 7 चा स्क्वेअर 49 प्लस 1 चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1. सो आन्सर इज रूट 51 युनिट्स. कारण आपल्याकडे तो वेक्टर कोणता आहे आणखी माहित नाहीये त्यामुळे. ठीक आहे, तर हे व्यवस्थित पहा, मायनस मुळे काही तुमचा गोल नाही झाला पाहिजे, कन्फ्युजन टाळायचे. एकदम सिंपल आहे. फॉर्म्युल्यातले जे मायनस घेतले, हे मायनस हे मायनस हे मायनस, ते तर पुढे ऍज इट इज घ्यायचे आणि या व्हॅल्यूज ठेवताना त्यांच्या सिम्बॉल सहित म्हणजे मायनस सहित घ्यायच्या आहेत. नुसतं हे 3 घ्याल तुम्ही तर ते चुकून जाईल. ओके, सो दिस इज हाऊ टू फाइंड आउट द डिस्प्लेसमेंट वेक्टर अँड इट्स मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूडचं डिस्कशन आपण ऑलरेडी कालच केलं होतं. हे असं फॉर्म जो असतो याला आपण वेक्टर फॉर्म म्हणतो. ठीक आहे, त्याला काय म्हटलंय, वेक्टर फॉर्म. हा या pq बारचा x कंपोनंट, इथं काही नाही म्हणजे 1 म्हणजे हा 1 y कंपोनंट आणि हा 1 म्हणजे काय झाला त्याचा z कंपोनंट. ओके, मात्र इथलं निगेटिव्ह साइन इंडिकेट करतं हा निगेटिव्ह y ऍक्सिसच्या अलोंग आहे, इथलं निगेटिव्ह साइन इंडिकेट करतं हा निगेटिव्ह z ऍक्सिसच्या अलोंग आहे आणि इथलं पॉझिटिव्ह इंडिकेट करतं हा पॉझिटिव्ह x ऍक्सिसच्या अलोंग आहे. म्हणजे i सोबत पॉझिटिव्ह आहे म्हणजे पॉझिटिव्ह x ऍक्सिस, इथं निगेटिव्ह असल्यामुळे y आणि z ऍक्सिसच्या डायरेक्शन कोणत्या घेणार, निगेटिव्ह. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ डिस्प्लेसमेंट वेक्टर. अशा प्रकारे, तर अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स नोटबुक मध्ये सॉरी बुक मध्ये टेक्स्ट बुक मध्ये किंवा एखादं तुमच्याकडे एमसीक्यूचं बुक असेल त्याच्यामध्ये नक्कीच दिलेले असतील, तिथून त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची. नीट 2019 या वर्षीची नाही, गेल्या वर्षीची नीटची एक्झाम होती, त्याच्यावरती डायरेक्टली क्वेश्चन आला होता. त्याच्यामध्ये 2 पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिले होते आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर कॅल्क्युलेट करायचा होता. सो इट वॉज व्हेरी इझी क्वेश्चन. ठीक आहे, सो डिस्प्लेसमेंट वेक्टरची कन्सेप्ट आपली संपलेली आहे. रिझोल्युशन ऑफ वेक्टर आपलं ऑलरेडी कंप्लीट झालेलं आहे. आता आपण नवीन पॉइंटला स्टार्ट करतोय आणि त्या पॉइंटचं नाव आहे मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. काय आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. ब्रॅकेट मध्ये मी लिहितो त्याला प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स. प्रोडक्ट म्हणजेच मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स. ठीक आहे, सो त्या 3 कंडिशन पडतात कशाला. ठीक आहे, कन्फ्युजन टाळूया. 3 4 किती होतात ते पहा. पहिली कंडिशन, ओके, समजा मी एखाद्या स्केलारला स्केलारनच मल्टिप्लाय केलं तर येणारं आन्सर सुद्धा स्केलारच असणार आहे. इथं सिंपल अल्जेब्राचे रूल ऍप्लिकेबल आहे. इथं वेक्टर स्केलार वेक्टर चॅप्टरचा विचार करायची आवश्यकता नाही.
एखाद्या स्केलारला स्केलारनं मल्टिप्लाय केलं तर स्केलारच येणार आहे. ओके, ते झालं. समजा माझ्याकडे एक स्केलार आहे. सो हा रूलच नसल्यासारखा ऍक्च्युअली, कारण हे सिंपल अल्जेब्राचे रूल तिथे यूज होतात. सो पहिला रूल आपण हा घेऊया की एखाद्या स्केलारनं आपण जर मल्टिप्लाय केलं, एखाद्या स्केलारनं आपण मल्टिप्लाय केलं एखाद्या वेक्टरला, तर त्यांचं येणारं आन्सर हे 100% वेक्टरच येतं. म्हणजे कसं पहा, माझ्याकडे एक फोर्स आहे 5I न्यूटन. आता फोर्स आपण असा लिहिणार, याच्यावरून आपल्याला अर्थ काय कळतो, फोर्सचा मॅग्निट्यूड 5 न्यूटन आहे. आय कॅप म्हणजे तो अलोंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस आहे, आणि त्याला मी पुढे 6 न मल्टिप्लाय केला असतं. तर हा 6 म्हणजे एक स्केलार झाला, आणि हा 5I कॅप म्हणजे हा काय झाला, वेक्टर झाला. हे पुढचं तर युनिट आहे. आता व्यवस्थित लक्षात घ्या, स्केलारने आपण मल्टिप्लाय करतोय वेक्टरला. आता 6 5 चा डायरेक्टली किती, 30I कॅप न्यूटन. इथं आय कॅप शिल्लक आहे म्हणजे हे वेक्टरला रिप्रेझेंट करतंय, म्हणजे फायनली हा काय आहे, वेक्टर आहे. ओके, मीन्स स्केलार मल्टिप्लाइड बाय वेक्टर विल बी ऑलवेज अ वेक्टर. एखाद्या स्केलारनं तुम्ही जेव्हा वेक्टरला मल्टिप्लाय करणार आहात तर त्याचा येणार आन्सर हे काय असणार आहे, एक वेक्टरच असणार आहे. ठीक आहे. सो फर्स्ट रूल मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स मधला लिहून घ्यायचा आहे. त्याचा एक्झाम्पल सुद्धा मी इथे या ठिकाणी लिहिले आहे की माझ्याकडे एक साधा डिजिट आहे स्केलार 6, त्यानं मी मल्टिप्लाय केले 5I कॅप न्यूटनला, जो की वेक्टर आहे फोर्स अलोंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. या दोघांचं मल्टिप्लिकेशन जे आलंय ते 30I कॅप न्यूटन आलंय, जो एक वेक्टर आहे फोर्स. ठीक आहे. सो फर्स्ट रूल लिहून घ्यायचा आहे, नोट डाऊन करा व्यवस्थित नोटबुक मध्ये. आता दुसरं आहे वेक्टर इंटू वेक्टरचं. स्केलार इंटू स्केलार तर डायरेक्टली अल्जेब्राचे रूल आहेत, त्यामुळे त्याला काही रूल म्हणायची आवश्यकता नाहीये ऍक्च्युअली. सो सेकंड मध्ये मात्र थोडं व्यवस्थित लक्षात घ्या, वेक्टर मल्टिप्लाइड बाय वेक्टर, वेक्टर मल्टिप्लाइड बाय वेक्टर हे दोन प्रकारचं असतं. अशा प्रकारचे एक वेक्टर आहे, इथं डॉट दिला, एक वेक्टर आहे, दुसरा आहे वेक्टर इंटू हे वेक्टर, इथं क्रॉस दिलाय. यांचा आन्सर येणार आहे स्केलार, यांचा आन्सर येणार आहे वेक्टर. सध्या काहीच डोकं लावू नका जास्त, लक्षात द्या. सो बा जेव्हा याचा अर्थ काय होतो ते पाहायला, जेव्हा दोन वेक्टर्सचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जी थर्ड फिजिकल क्वांटिटी मिळणार आहे, म्हणजे माझ्याकडे दोन फिजिकल क्वांटिटीज आहेत, दोन्ही पण वेक्टर्स आहेत, दोन्ही पण वेक्टर्स आहेत, मात्र त्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जी थर्ड फिजिकल क्वांटिटी मिळणार आहे, ही एक फिजिकल क्वांटिटी, ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. ठीक आहे, म्हणजे हा एक वेगळा वेक्टर, हा एक वेगळा वेक्टर आहे. जसं ऍडिशन मध्ये आपण पाहिलं होतं की वेक्टर्स ऑफ द सेम टाइप पाहिजे ऍड करण्यासाठी, म्हणजे तुम्ही फोर्स मध्ये फोर्सच ऍड करू शकता, व्हेलॉसिटी मध्ये व्हेलॉसिटीज ऍड करू शकता, डिस्प्लेसमेंट मध्ये डिस्प्लेसमेंटच ऍड करू शकता. तसं नाहीये, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट वेगवेगळ्या टाइपचे वेक्टर असतात. सो एक वेक्टर आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन दुसऱ्या वेक्टर सोबत केल्यानंतर जी तिसरी फिजिकल क्वांटिटी मिळणार आहे ती जर स्केलार असेल तर त्या टाइपच्या प्रोडक्टला स्केलार प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स म्हटलं जातं. स्केलार प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स. ठीक आहे. आणि जर दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणारी तिसरी फिजिकल क्वांटिटी सुद्धा जर वेक्टरच असेल तर त्याला वेक्टर मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स म्हटलं जातं किंवा वेक्टर प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स म्हटलं जातं. ठीक आहे. जो स्केलार प्रोडक्ट आहे तो अशा डॉट सिम्बॉलनं दाखवतात आणि जो वेक्टर प्रोडक्ट आहे तो अशा क्रॉस सिम्बॉलनं दाखवतात. म्हणजे या मल्टिप्लिकेशनचा अर्थ काय होतो, जर डॉट आला आता वेक्टर मध्ये पहा, जर दोन वेक्टरच्या मल्टिप्लिकेशन मध्ये डॉट आलंय याचा अर्थ त्यांचं येणारा आन्सर ही एक स्केलार क्वांटिटी असणार आहे, ज्याला आपण स्केलार प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स असं म्हणतो. आणि हा जो सेकंड पार्ट आहे हा, ठीक आहे, इट इज कॉल्ड ॲज अ वेक्टर प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स. वेक्टर प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स याला डॉट प्रोडक्ट म्हणतात कारण डॉट सिम्बॉल यूज केलाय, आणि याला क्रॉस प्रोडक्ट म्हणताय कारण क्रॉस सिम्बॉल यूज केला. इट इज अ कन्व्हिनियन्स काय म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. ओके. सो पहा, वेक्टरचं मल्टिप्लिकेशन दोन वेगवेगळ्या प्रकारचं असतं. एक असतं डॉट प्रोडक्ट, दुसरं असतं क्रॉस प्रोडक्ट. एक असतं डॉट प्रोडक्ट, दुसरं असतं क्रॉस प्रोडक्ट. जेव्हा दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणारी तिसरी फिजिकल
फिजिकल क्वांटिटी ही स्केलार क्वांटिटी असते तेव्हा त्या प्रोडक्टला स्केलार प्रोडक्ट म्हणायचं, ज्याला आपण डॉट प्रोडक्ट म्हणतो. आणि जेव्हा दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तिसरी येणारी फिजिकल क्वांटिटी सुद्धा वेक्टरच येते तेव्हा त्याला आपण वेक्टर प्रोडक्ट्स म्हणतो. त्याला सिम्बॉल क्रॉस यूज केला जातो म्हणून आपण त्याला क्रॉस प्रोडक्ट असं म्हणतो. ठीक आहे. सो हे दोन्ही प्रोडक्ट्स डॉट प्रोडक्ट आणि वेक्टर प्रोडक्ट डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट म्हणजे स्केलार आणि वेक्टर प्रोडक्ट्स हे दोन्हीही आपल्याला या चॅप्टर मध्ये डिटेल मध्ये स्टडी करायचे आहेत. या दोघांवरती नीट आणि जेईईच्या एक्झाम मध्ये मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स म्हणजे प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स वरती 100% एक तरी क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. त्यामुळे याला व्यवस्थित करायचं. ठीक आहे. सो आपण पहिल्यांदा जो फर्स्ट पार्ट आहे त्यावरती डिटेल डिस्कशन करूया आणि नंतर दुसऱ्यावरती डिस्कशन करूया. ठीक आहे. सो आता आपण स्टडी करणार आहोत प्रोडक्ट ऑफ वेक्टर मध्ये स्केलार प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स. स्केलार प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स ज्याला आपण डॉट प्रोडक्ट असं सुद्धा म्हणतो कारण ते डॉट या सिम्बॉलने दाखवलं जातं. म्हणजे माझ्याकडे एक वेक्टर आहे ए बार, दुसरा एक वेक्टर आहे बी बार, यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर एक थर्ड क्वांटिटी मिळाली जी स्केलार आहे. हा ए बार काय वेक्टर आहे, हा बी बार काय आहे वेक्टर आहे, मात्र हा सी काय स्केलार आहे. तर याला म्हणायचं स्केलार प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स किंवा त्याला आपण डॉट प्रोडक्ट म्हणतो. याचा एक एक्झाम्पल घेऊया तुमच्या लवकर लक्षात येईल. आपल्याला आपण 9th स्टँडर्ड मध्ये फॉर्म्युला स्टडी केला होता वर्कचा. काय असतं वर्क? आपण जनरली तिथं आपण स्केलार वेक्टरचा विचार करत नाही कारण 9th स्टँडर्ड पर्यंत आपल्याला फक्त या फिजिकल क्वांटिटीची मॅग्निट्यूडच विचारत होते. ठीक आहे. ती स्केलार असू नाही तर वेक्टर आपण तिथं डायरेक्शन बद्दल जास्त विचार करत नव्हतो 10th पर्यंत. आपल्याला आता सेपरेट चॅप्टर स्टडी करायचा आहे स्केलार आणि वेक्टर. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की जे दोन समजा माझ्याकडे एक फोर्स नावाचा वेक्टर आहे तुम्हाला माहिती आणि एक दुसरा डिस्प्लेसमेंट, या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर वर्क मिळतं. मला आपल्याला माहिती फोर्स हा वेक्टर आहे आपल्याला माहिती आहे. आता आपण वेक्टर आणि स्केलार क्वांटिटी क्लासिफाय केल्या होत्या. फोर्स हा एक वेक्टर आहे, डिस्प्लेसमेंट हा एक वेक्टर आहे, मात्र त्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मिळणारी जी फिजिकल क्वांटिटी आहे वर्क, दॅट वर्क इज अ स्केलार. सो दिस फोर्स इज वेक्टर, दिस डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो अ वेक्टर, बट दिस वर्क इज अ स्केलार क्वांटिटी. म्हणजे फोर्स वेक्टर असून आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर असून सुद्धा त्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणारी वर्क ही जी फिजिकल क्वांटिटी आहे ती एक स्केलार क्वांटिटी आहे. ती एक स्केलार क्वांटिटी आहे आणि म्हणून वर्कचं जे फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हा फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा काय आहे स्केलार प्रोडक्ट आहे किंवा डॉट प्रोडक्ट आहे हे लक्षात घ्यायचं. ओके. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ स्केलार प्रोडक्ट ही लक्षात ठेवा. मग आता याच्यानुसार आपल्याला याचा फॉर्म्युला काय असतो नेमकं दोन वेक्टर्स तुम्हाला दिले तर त्यांचा डॉट प्रोडक्ट कॅल्क्युलेट कसा करायचा किंवा येणारा जे आन्सर आहे ते त्या दोन दिलेल्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडने वरती आणि डायरेक्शन वरती कशा प्रकारे डिपेंड असतं याचं डिटेल डिस्कशन आपल्याला या पॉइंट मध्ये दॅट इज द मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स म्हणजेच प्रोडक्ट ऑफ वेक्टर मध्ये करायचा आहे. त्याचा स्केलार प्रोडक्ट चा जो पार्ट बाकी आहे शिल्लक राहिला त्याचा फॉर्म्युला वगैरे म्हणजे आपण फक्त बेसिक पाहिले त्याचं आणखी त्याचं जे फॉर्म्युला किंवा त्याचं जे फॉर्म्युला मिळवण्यासाठीचं डेरिव्हेशन आहे ते डिटेल आपलं आणखी बाकी आहे. सो इथं आपण आजचं लेक्चर कन्क्लूड करूयात. फक्त सध्या आपण मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर नेमकं काय आहे ती कन्सेप्ट एक फक्त त्याचा ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे. आणखीन आपण त्याला डिटेलमध्ये स्टडी केलेलं नाहीये. ठीक आहे. सो मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टरचा पुढचा पॉइंट आपण म्हणजे यालाच पुढे कंटिन्यू आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये करूया. आजचं लेक्चर आपण इथंच कन्क्लूड करतोय. ठीक आहे. हॅव अ नाईस डे. थँक्यू.